4.3 पाहणार आहे. तर 4.3 मध्ये आपला आज लास्ट क्वेश्चन आहे आणि बघूया. बघा सोपा आहे प्रश्न, काय अवघड नाहीये. फक्त काय केलंय की तुम्हाला माहिती जास्त सांगितलं. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर इज सेम. बघा फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर्स इज सेम म्हणजे शेअर्सची जी व्हॅल्यू फेस व्हॅल्यू असणार आहे ती सेम आहे. कुठं then which investment out of the following is more profitable. कंपनी ए आणि कंपनी बी मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये शेअर्सची जी फेस व्हॅल्यू आहे ती सेम आहे. तर कुठली जास्त प्रॉफिटेबल असणार आहे कंपनी माझ्यासाठी. तर आता एक सोपं बघा उदाहरण सांगतो. साधं सिंपल पहिला उदाहरण समजून घेऊया. ही ए कंपनी आहे, ही बी कंपनी आहे. ह्या दोन कंपनीमध्ये मी ह्या कंपनीत एक शेअर्स घेतलाय आणि ह्या कंपनीमध्ये एक शेअर्स घेतलाय. ठीक आहे, इथे एकच शेअर्सच्या गोष्टी बोलणार आहे आपण. या 6व्या प्रश्नामध्ये फक्त एकच शेअर्स आहे. आता तुम्हाला एक उदाहरण आठवत असेल की ज्यामध्ये आपण 20-25 शेअर्स घेतलेले असतात आणि 4000 रुपये किंमत आलेली आणि त्याच्यामध्ये डिव्हिडंड आपल्याला 1000 रुपये मिळत होता. पण डिव्हिडंड 1000 रुपये मिळत होता त्यावेळेला आपण 1000 भागिले 4000 गुणिले 100 करून त्याचं पर्सेंटेज काढत होतो. आता ए कंपनी आहे आणि बी कंपनी आहे, ह्याच्यामध्ये एक एक शेअर्स घेतले. कंपनी ए मध्ये एक शेअर्स घेतलाय, कंपनी बी मध्ये एक शेअर्स घेतलाय. ठीक आहे, आणि हे दोन्ही शेअर्सची फेस व्हॅल्यू सेम आहे. मला सांगा गणितामध्ये काय काय असेल. फेस व्हॅल्यू असतं म्हणजे जी याची ओरिजिनल किंमत असते आणि मार्केट व्हॅल्यू असते जी एकतर आपल्याला जास्त मिळते त्याला आपण प्रीमियम म्हणतो, किंवा कमी मिळते त्याला आपण डिस्काउंट म्हणतो, किंवा समान मिळते त्याला आपण पार असं म्हणतो. ठीक आहे, तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. मग आता इथे तुम्हाला काय सांगितलंय, द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर्स आर इक्वल, सेम आहे. सो इन्व्हेस्टमेंट आर विच इन्व्हेस्टमेंट आर प्रॉफिटेबल विचारले तुम्हाला. कंपनी ए चा डिव्हिडंड जो आहे, तुम्ही आता इथे बरेच शब्द शॉर्टकट यूज करणार आहे. कंपनी ए आणि डिव्हिडंड दिलाय तुम्हाला, डिव्हिडंड जो दिलाय तो डिव्हिडंड तुम्हाला दिलेला आहे 16%. कंपनी ए साठी 16% आहे आणि कंपनी बी साठी जो आहे तो 20% आहे. ठीक आहे, डिव्हिडंड जो आहे तो इथं 16% आहे, इथे 20% आहे. आणि तुम्हाला काय विचारलंय, मार्केट व्हॅल्यू सॉरी एमडी सुद्धा दिली, मार्केट व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. मार्केट व्हॅल्यू ह्याची आहे 80 रुपीज आणि इथं 120 रुपीज. ठीक आहे, आणि आता आपल्याला पहिला काय काढायला लागणार, मला सांगा दोन्हीची कंपनीची फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स काय आहे, इक्वल आहे. सो दॅट फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर्स आर सेम. आपल्याला सांगितले काय की फेस व्हॅल्यू आहे जी दोन्ही शेअर्सची ती काय आहे, इक्वल आहे. इक्वल आहे, मग आपण ती एक सपोज करू. सो दॅट सपोज द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. आता इथं बोथ शब्द लिहायची गरज नाही, आपण दोन्हीसाठी सेमच यूज करतोय. सपोज फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज x. ठीक आहे, म्हणजे आपण काय केले, ह्याची फेस व्हॅल्यू x सपोज केली. कशासाठी, कारण डिव्हिडंड जो मिळतो तो फेस व्हॅल्यू वर मिळतोय. लक्षात असेल सगळ्यांच्या, आपण काय करतोय, फेस व्हॅल्यू इनटू डिव्हिडंड करतोय. तो किती रुपये मिळालाय, टक्केवारी नाही बघत, किती रुपये मिळाले. बघा मी फॉर्म्युला लिहितो तुम्हाला करण्यासाठी. डिव्हिडंड इज इक्वल टू फेस व्हॅल्यू इनटू डिव्हिडंड. ठीक आहे, हे मुद्दामून लिहिले. मग आता फेस व्हॅल्यू काय आहे, x, आणि डिव्हिडंड किती आहे. आता हे वेगवेगळं घ्यायला लागेल, कंपनी ए साठी वेगळं आणि कंपनी बी साठी वेगळं. तर मी फक्त काय करतोय, पार्ट करून लिहितो. कंपनी ए साठी फेस व्हॅल्यू किती आहे, कंपनी ए साठी फेस व्हॅल्यू x आणि डिव्हिडंड आहे 16%. 16% चे हे 100. हे काय झालं आता 16x upon 100.
ठीक आहे, लक्षात ठेवा हे कंपनी ए साठीचं डिव्हिडंड आहे. ठीक आहे, इथं लिहून ठेवतो मी कंपनी ए डिव्हिडंड. लक्षात ठेवा कंपनी ए चा डिव्हिडंड, कंपनी बी चा डिव्हिडंड काढायचा काय करणार आहे, त्याची पण फेस व्हॅल्यू काय असणार आहे, x च असणार आहे. त्याचा डिव्हिडंड किती आहे 20%. 20 into x 20x upon 100. मग आता हा काय झाला कंपनी बी डिव्हिडंड. कंपनी बी डिव्हिडंड 20x upon 100. बघा हे मुद्दाहून मी इकडे जास्त लिहिलं, गणित आपण तिकडे खूप मोठा आहे. बघा काही केलेलं नाही आता, फक्त काय सांगितलेलं कंपनी ए चा डिव्हिडंड 60% आहे, मार्केट व्हॅल्यू 80% आहे, 80 रुपीस आहे. कंपनी बी चा 20% आहे, इथं 120 रुपीस आहे. फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर्स आर इक्वल आहे, सेम आहे सांगितलं. सो दॅट आपण काय केलं, सपोज केलं की जी फेस व्हॅल्यू ती x आहे. मग आपल्याला जो डिव्हिडंड मिळतो इन रुपीस तो फेस व्हॅल्यू इनटू डिव्हिडंड मिळतो. मग फेस व्हॅल्यू x आहे, डिव्हिडंड पर्सेंटेज मध्ये 16 आपण 100 येणार आहे, पर्सेंटेज 100 केलं 16x. सेम इथं कंपनी बी साठी, हे कंपनी ए साठी आहे, हे कंपनी ए साठी आहे. कंपनी बी साठीचा डिव्हिडंड आपण काय केला x into 100 केलं, x into 20 upon 100 केलं, तर काय येणार आहे 20x upon 100 आले. ठीक आहे, आता आपलं गणित सुरू होणार. आता आपण काय करणार, आपल्याला डिव्हिडंड मिळाला दोन्हीचा पण. मला सांगा किती गुंतवणूक केली आपण. आता आपण काय वापरले ते हे सांगतो मी तुम्हाला. आता फक्त डिव्हिडंड वापरलाय, मार्केट व्हॅल्यू वापरलीच नाही. तर ती मार्केट व्हॅल्यू आपण वापरणार आहे, म्हणजे इथं वापरायची. तर ती सगळ्यात महत्त्वाचं वाक्य सांगते गणित समजण्यासाठी. मार्केट व्हॅल्यू जी सांगितलेली आहे, ही जी मार्केट व्हॅल्यू सांगितलेली आहे ती मार्केट व्हॅल्यू इथं 120 रुपयाची मार्केट व्हॅल्यू सांगितलेली आहे. ही 120 रुपये मार्केट व्हॅल्यू एका शेअर्सची आहे. आणि इथं जो डिव्हिडंड सांगितलाय तो सुद्धा एका शेअरचा सांगितलाय. बघा मुद्दाम परत दिले, डिव्हिडंड इथं एका शेअर्स आहे, इथं डिव्हिडंड एका शेअर्स आहे, इथं मार्केट व्हॅल्यू एका शेअर्सची, इथं मार्केट व्हॅल्यू एका शेअर्सची आहे. म्हणजे आपण एक पेन विकत घेतला, त्याची किंमत मार्केट किंमत ही 80 रुपये होती. इथे एका शेअर्सची मार्केट किंमत ही 120 रुपये होती. मग ह्याच्यावर कुठला फायदा जास्त आहे हे आपल्याला शोधायचं. ठीक आहे, तर पूर्णची जाहिरात जाईपर्यंत आपण काय करूया, फक्त मी फॉर्म्युला लिहितो. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला लिहायचा आपल्याला. ठीक आहे, तर बघा दोन्ही कंपनीसाठी कंपनी ए साठीचा रेट ऑफ रिटर्न म्हणजे आपण पैसे गुंतवले, एखाद्या ए कंपनी बी कंपनीत पैसे गुंतवले, कशातून पैसे परत मिळाले ती फायद्याची ठरणार. इथं आपल्याला 80 रुपये छापी किंमत मार्केट किंमत आहे, इथे 120 आहे. तर आपण पहिला कंपनी ए साठीची जी रेट ऑफ रिटर्न आहे ते काढूया, कंपनी ए चा, आणि इकडे कंपनी बी चा रेट ऑफ रिटर्न काढूया. डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड कंपनी ए साठीचा डिव्हिडंड किती आहे 60x upon 100. म्हणजे हा जो डिव्हिडंड आहे त्या डिव्हिडंडच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे 16x upon 100. टोटल इन्व्हेस्टमेंट मगाशी सांगितले किती शेअर्स खरेदी केलेले आपण, एकच. लक्षात ठेवा आपण ह्या उदाहरणामध्ये एकच शेअर्स खरेदी केलाय, मग तो किती रुपयाचा आहे 80 रुपयाचा आहे.
आणि गुणुले किती आहे या सगळ्याला 100. आता एक सोपी स्टेप इथे हे एक सोडवायचं. बघा मी कंपनी बी सोबत तुम्हाला समजावतो म्हणजे काय लिहिलेलं समजेल. डिव्हिडंड किती आहे कंपनी बी चा 20x upon 100. 20x upon 100 आणि त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे मार्केट व्हॅल्यू. वन शेअर प्राइस 120. तर एक लक्षात ठेवा, मी जाणून बुजून 2-3 वेळा सांगितले. या उदाहरणापुरते या एक्झाम्पल पुरता आपण एका शेअरची प्राइस घेतली पण आपले शेअर्स किती आहेत हे सांगितलंच नाही. इथं जर सांगितलं असतं 5 शेअर्स तर आपण काय केलं असतं 80 गुणिले 5 केलं असतं. इथं 120 गुणिले 5 केलं असतं आणि उत्तर इथे लिहिलं असतं. तर आता एकच शेअर्स घेतलाय त्यामुळे एका शेअरची किंमत बघावी. ठीक आहे, आणि इथं गुणिले 100 आणि इथं गणित तुमचं संपणार आहे. बघा हे 16x छेद 100 आहे असं लिहा. गुणुले हे 100 आणि याच्या छेदामध्ये 80 लिहा. ठीक आहे, यासारखं सेम इकडं म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. 20x छेद 100 आहे असं लिहा. गुणुले हे 100 आणि हे 120 आणि आता फक्त सिंपल मध्ये सोडवायचं. या 100 ला हे 100 कॅन्सल झालं. राहिले 16x छेद 80. सेम इकडे पण या 100 ला हे 100 कॅन्सल झाले. राहिले 20x छेद 120 म्हणजे इथं 16x आपण 80 इथं 20x आपण 120. ओके, तर 16 वजा 5 जा 80. इथे उत्तर काय येणार आहे x हे 1 आहे इथं अपॉन 5 x अपॉन 5 इथं काय येणार आहे मग इथं हे 0 ला 0 कॅन्सल झालं समजा किंवा 26 ला 120 असं जरी म्हटलं तरी चालते. याचा अर्थ 1 आणि इथं 6 मग हे x ऍज इट इज आणि हे 6. आता मला सांगा तुम्ही सगळेजण 9वी पास होऊन 10वी ला आला असणार. तर आता त्यामुळे तुम्हाला एक स्टेटमेंट इथे घ्यावं लागणार जे तुम्हाला पाठ पाहिजे. which denominator is greater if denominator is greater then fraction are smaller. बघा if denominator is greater then denominator म्हणजे हा जो खालचा भाग आहे तो ज्याचा greater then fraction are smaller. हे स्टेटमेंट लिहायचे. जरी तुम्हाला तिथे अक्षर माहिती असतील तरी मी स्टेटमेंट 2 वेळा सांगतो. बघा if denominator is greater then fraction are smaller. मग आता याच्यामध्ये कोण स्मॉलर असणार आहे? जर आपण स्टेटमेंट लिहिलं if denominator is greater then fraction are smaller so that x upon 5 is greater than x upon 6. ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर तो फ्रॅक्शन स्मॉलर. बघा हे स्टेटमेंट 6वीच्या पुस्तकात आहे. म्हणजे 6वीचं वाक्य 10वीला विचारले याचा अर्थ तुम्हाला 6वी ते 9वीचं सगळं यायला पाहिजे. मग तुम्ही 10वी पास. x/5 x/6 मध्ये छेद मोठा आहे तो अपूर्णांक लहान झाला म्हणजे आता x/6 लहान झालं x/5 मोठं झालं. मग आता इथं फक्त सोडवायचं सांगितलं हवं कारण हे वाक्य म्हणून हे आपण स्टेटमेंट लिहू शकतो. मग आता कुठली कंपनी x/5 म्हणजे कंपनी A. सो दॅट परत याच्यावरून सो दॅट इन्व्हेस्टमेंट in company A are more profitable than company
बी. स्टेटमेंट सांगतो, स्टेटमेंट तुम्हीच लिहायचे. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. इथं उत्तर सत्य पण तरी पण देन कंपनी बी. देन कंपनी म्हणजे ज्या बी कंपनी पेक्षा. बघा परत एकदा मी सगळं करीत पुन्हा एकदा तुम्हाला सगळं सांगतो, एक्सप्लेन करतोय. तर आपल्याकडे कंपनी ए आणि कंपनी बी असे दोन कंपनी होत्या आणि त्या कंपनीचे आपण एक एक शेअर्स, ठीक आहे लक्षात ठेवा, मराठीत शुद्ध मराठीत व्यवस्थित सांगितले. एक वन शेअर्स आपण काय केले, परचेस केलेले आहे. कंपनी ए आपल्याला डिव्हिडंड देते 16%, त्याची मार्केट व्हॅल्यू आहे 80 रुपीस. कंपनी बी आपल्याला डिव्हिडंड देते 20% आणि त्याची मार्केट व्हॅल्यू आहे 120. फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर आर सेम. आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर्स आर सेम. सो दॅट सपोज द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर, दोन्हीची जी शेअर्सची फेस व्हॅल्यू होती ती आपण सपोज केली x. मग डिव्हिडंड साठीचा फॉर्म्युला असतोय डिव्हिडंड इनटू फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू वर डिव्हिडंड मिळतो. सो फेस व्हॅल्यू आपण कंपनी ए साठी x सपोज केली. डिव्हिडंड 16% आहे. सो डिव्हिडंड ए कंपनी 16x आपण 100. सेम 20% आपल्याला कंपनी बी मध्ये आपल्याला डिव्हिडंड मिळतो. तो तिथे ते काय येणार आहे, डिव्हिडंड 20x आपण 100. त्यानंतर रेट ऑफ रिटर्न एकदाच फॉर्म्युला लिहायचा आहे. डिव्हिडंड टोटल डिव्हिडंड असते आपल्या फॉर्म्युला मध्ये, लक्षात असेल सगळ्यांच्या. टोटल डिव्हिडंड अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट. तर इथे टोटल इन्व्हेस्टमेंट आपण एकच शेअर्स कडे घेतलाय. डिव्हिडंड एका शेअर्स वरच मिळणार आहे आणि 100 हे पर्सेंटेजचं असणार आहे. ठीक आहे. कंपनी ए मध्ये डिव्हिडंड आहे 16x आपण 100 आणि टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 80 रुपीस, पर्सेंटेजचं 100. हे कसं सोडवायचं आहे तुम्ही कळतोय तुम्हाला. कंपनी बी मध्ये सुद्धा 20x आपण 100 हे डिव्हिडंड आहे आणि 120 ही टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 100%. ठीक आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही सोडवायचं आहे. काय सोडवायचं आहे, 16x आपण 100 ऍज इट इज आणि 100 आपण 80 लिहायचं. इथं 100 आपण 120 लिहायचं. हे ऍज इट इज ठेवलेलं आहे. ठीक आहे. 100 ला 100 कॅन्सल झालं, 100 ला 100 कॅन्सल झालं. 16x आपण 80 आणि इथं 20x आपण 120. क्रॉस मल्टिप्लिकेशन डिवायडेशन केलं की x आपण 6x आपण 5 असं उत्तर आलं. मग तुम्हाला स्टेटमेंट पाठ पाहिजे. परत एकदा स्टेटमेंट सांगतो, इफ डिनोमिनेटर इज ग्रेटर देन फ्रॅक्शन आर स्मॉलर. तो फ्रॅक्शन काय असणार, स्मॉलर असणार. मग सो दॅट ह्या स्टेटमेंट मुळे x upon 5 इज ग्रेटर दॅन x upon 6. सो इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल दॅन द कंपनी बी. ओके. तर असं स्टेटमेंट तुम्हाला लिहायला लागणार आहे. तुम्हाला कळण्यासाठी गणिताचं महत्त्व हे किती आहे हे सांगण्यासाठी एवढंच सांगतो की 4 मार्काला हा प्रश्न असतो. 4 मार्काला हा प्रश्न असतो. त्यामुळे 4 मार्काच्या पद्धतीने तुम्हाला हे गणित सोडवता आलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने हे गणित तुम्ही व्यवस्थित लिहा. तुमच्या समोर पूर्ण गणित